हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर श्री स्वामी समर्थ. तर ब्लॉग आहे आजचा असं डेली रुटीनमध्ये. तर काही कारणानिमित्त डेली रुटीन नाही काढलं आहे. सो नक्की व्हिडिओ बघा पूर्ण आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कसं आहे असंच मी सगळी कामं करून बसले आणि बघू शकता बघा ऊन एवढं पडलं की उजेड बघा किती आहे. तर बघा उजेड आहे पूर्ण. म्हणजे ऊन एवढं पडते की पावसाने कुठे दांडी मारली. हजेरी लावतच नाही आहे पाऊस आणि शेतकरी कंटाळा आला आहे. मी लाईव्हमध्ये पण ते सांगितलं की पाऊस एकदाचा पडू दे जोरात. भरपूर पाऊस पडते जेणेकरून जी काही शेती लावणी झालेली आहे ती या उन्हामुळे मरते आहे. सो पाऊस भरपूर पडू दे आणि काय म्हणतात तसं पावसाने माझ्या आयुष्यात म्हणजे आता या 30 वर्षात म्हणजे जुलैमध्ये कधी पाऊस नाही असं होणार नाही. जुलैमध्ये भरपूर पाऊस असतो. माझ्या जन्माच्या वेळी पण माझी आई सांगायची की भरपूर पाऊस होता. माझ्या मुलीच्या वेळी पण भरपूर पाऊस होता आणि माझ्या मुलाच्या पण जन्माच्या वेळी भरपूर. आणि जुलैमध्ये मी कधी बघितलंच नाही की पाऊस नसावा आणि असं ऊन आणि हे असं पाऊस जो काही पडतो आहे बघू शकता. सो त्यामुळे पाऊस भरपूर पडू दे. लोकांची जी काही शेतीची नुकसानी झाली आहे, नुकसान एवढं भरपूर झालं आहे की आता मरायला आले लावलेलं पीक. कारण जेव्हा आपण लावणी करतो आणि लावणीमध्ये काही 8-1 दिवसांनी त्याला खत पेरलं जातं किंवा खत मारलं जातं. त्यामुळे जमिनीला आता भेगा पडायला लागल्या. भेगा पडेल तर पीक लावलेलं आहे ते म्हणजे काय म्हणतात ते असं वर येईल. मुळांना धरणार नाही पीक, ते असं निखळेल म्हणजे सोडेल जमीन पीक. त्यामुळे स्वामींच्या कृपेने देवाच्या कृपेने पण पाऊस पडू दे देवा. कारण ह्या माणसाच्या चुकीमुळे झाडं तोडलीत, बिल्डिंग उभ्या झाल्यात आणि ह्या अशा कारणामुळे पावसाला पण काही राग आहे. शेवटी काय असतं, निसर्गाला पण माणसाचे जे काही नुकसानाचे तो नुकसान करतो त्याचा पण निसर्गाला राग येतो. सो झाडं लावा, झाडं जगवा. बिल्डिंग या होणारं, शहर लाईनला बिल्डिंग होत आहेच उभ्या, पण जेवढं काही आपण गावात कोकणात राहतो तिथे झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे पावसाने देवा हजेरी लावू दे. आणि जे काही हे ऊन माझ्या मागे तुम्हाला दिसतंय आणि ही तुम्हाला इथे शेणी दिसते, माशांची शेणी दिसते ही बघा. तर ती शेणी मी ऑनलाईन मागवली होती मिशोवर. सुटेबल रेट आहे त्याचा. सो तुम्ही पण मागू शकता. आणि मिस्टरांनी खेकडे पकडण्यासाठी शेणी ही म्हणजे माशांचं जाळं हे मागवलं होतं आणि मजा झाली की खेकडे आलेच नाहीत, पण भरपूर मोठे असे नदीचे मासे आलेत त्याला, ओहोळाचे मासे. आणि एवढे मासे 15-20 मासे एवढे मोठे होते की शेणी उचलायला मिळेना. आणि अशा म्हणजे माशांचं जाळं आहे ते तुटलं आहे. छत्री टाईप जाळं होतं, म्हणजे पूर्ण छत्रीच्या जे तीर असतात तिथे होल होते मोठमोठे आणि मध्ये एक होल होता. त्याच्या खाली तुम्ही भांडं ठेवू शकता किंवा ते बांधू शकतात, म्हणजे जे वरून मासे जाणार आणि त्या आतमधल्या होलमध्ये पडणार असं ते जाळं आहे. तर तुम्ही मिशोला फिश नेट असं सर्च मारल्यावर ते जाळं येतं. तर तुम्ही नक्की मागवू शकता. म्हणजे त्यात खेकड्यांसाठी आहे किंवा छोटे छोटे मासे, पण हे मोठे मासे कसे येऊन फसले त्यात काय माहीत. भरपूर मासे आहेत. जे मिस्टर माझे मासे पकडायच्या वेळी गेले होते, भरपूर पाऊस पडत होता तेव्हा काही मासे आले नाही. म्हणजे छोटे छोटे मासे आले, एवढे एवढेसेच होते. आणि सुकं कालवण असतं माशांचं, ते आम्ही केलं होतं सॉरी. आणि त्यांना जे खवळे हवे होते मोठे, ते खवळे मिळाले. पण यावेळी काल खेकडे म्हणजे कुर्ले आम्ही म्हणतो इकडे गावठी भाषेत, तर ते कुर्ल्या पकडायला माशांचं जाळं आम्ही मागवलं होतं ऑनलाईन. सो ते काही कुर्ले एक पण आले नाही, पण 15-20 मासे हमखास त्यात पकडलेत. आणि मिस्टरांचं काय म्हणणं होतं की जे हवं होतं त्यासाठी फिश नेट मागवलं, पण ते काही खेकडे काय मिळाले नाही. पण मासे हवे होते ते आत्ता मिळाले. म्हणजे जे चढणीचे मासे असतात, मासे म्हणजे पहिला दुसरा पाऊस पडतो तेव्हा चढणीचे मासे जे चढतात ते मासे आत्ता मिळालेत ह्या उन्हाळ्यात. माझ्या मागे तुम्ही बघू शकता केवढं ऊन पडलं आहे. तर त्या उन्हात म्हणजे इकडे अजिबात पाऊस नाही आहे कोकणात. मुंबईला जो काही रेड अलर्ट लागला आहे त्या ह्याने 20% 25% पण पाऊस पडत नाही आहे. त्यामुळे जिथे पाऊस हवा आहे म्हणजे गावात कोकणात शेती चालू आहे, शेतकऱ्याला जो काही पाऊस पाहिजे तो पाऊस पडत नाही आहे.
दाखवू शकते. माझ्या घरासमोर एवढं पडलं आहे की आता भीती वाटते पाऊस येतो आहे की नाही, कारण शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे. आम्ही आत्ता काय हल्ली 3-4 वर्ष शेती करत नाही, कारण करून शेती काही मिळत नाही, नुकसान होतं, त्यामुळे शेती करायला सोडले. पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते ऊन केवढं पडलं आहे आणि केवढं तापतं आहे. त्यामुळे शेती लावणी जी काय केली आहे ती नासधूस झाली आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. चला तर बघा व्हिडिओ. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. A few moments later. तर बघा तुम्ही बघू शकता ऊन किती पडलं आहे. जुलै महिन्यात पाऊस कुठेतरी पळाला आहे, दांडी मारली, हरवला आहे. तर बघू शकता माझ्यासमोर. आणि जिकडे तिकडे ऊन पडले, तर प्लीज त्या पावसाने रिटर्न यावं आणि शेतकऱ्याचं मनसोक्त त्याची लावणी जी काही आहे त्याला ती करू द्यावी, म्हणजे त्याचं पीक लावलेलं आहे ते मरणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला भेट द्या आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू बाय नेक्स्ट.